नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲस्ट्रो अभिराज। आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीवर जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवते, पण आपण ती गोष्ट कधीच गंभीरपणे घेत नाही। तुम्हाला कधी असं झालंय का की घरात अचानक फुलाचा सुगंध आला, पण घरात कुणी फूल ठेवलंच नव्हतं, किंवा कुठून तरी जळका वासकट वास आला आणि मन अस्वस्थ झालं? वास्तुशास्त्र सांगतं हे फक्त वास नसतात, हे तुमच्या घरातील ऊर्जेचं संकेत असतं। वासाचं ऊर्जा बदलशी संबंध। प्रत्येक घरात एक अदृश्य ऊर्जा असते। ही ऊर्जा तुमच्या विचारामुळे, कृतीमुळे आणि वातावरणामुळे बदलत असते। ही ऊर्जा दोन प्रकारची असते। पहिली सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी, जिथे प्रेम, शांती आणि भक्तीचे असते। दुसरी नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी, जिथे तणाव, राग, भांडण आणि नकारात्मकता विचार असतात। या ऊर्जेचा परिणाम आपल्या 5 इंद्रियावर होतो। त्यात एक आहे घनोद्री, म्हणजे वास घेण्याची क्षमता। त्यामुळे जेव्हा घरात ऊर्जा बदलते तेव्हा त्या बदलाचं पहिलं लक्षण म्हणजे अचानक येणारा वास। वासाचे प्रकार आणि त्याचा अर्थ। पहिला प्रकार, गोड किंवा फुलाचा वास। असा वास अचानक आला तर तो सकारात्मक शक्तीशी प्रवेश दर्शवतो। देव, पित्र किंवा दिव्य ऊर्जा तुमच्याजवळ आहे याचा हा संकेत असतो। दुसरा प्रकार, जळका वासकट दमट वास। हा वास नकारात्मक ऊर्जेचा, राग, तणाव किंवा मृत आत्मेशी उपस्थित संकेत असतो। विशेषतः रात्रीच्या वेळ हा वास येत असेल तर घरातील ऊर्जा असंतुलित झालेली असते। वास्तुशास्त्र सांगतं अशा वेळी आपण लगेच वातावरण शुद्ध करायला हवे। वास्तुशास्त्रीय कारण। वास्तुशास्त्रानुसार काही कारणामुळे घरात ऊर्जा स्थिर राहत नाही। घरात सूर्यप्रकाश कमी असणं, उत्तर पूर्व दिशेला अडथळे असणं, दरवाजाजवळ कचरा, बूट, चप्पल, अस्वच्छता असणं, दररोज दिवा न लावणं, जुनी किंवा तुटकी वस्तू घरात ठेवणं, हे सगळं नकारात्मक कंपन निर्माण करतं। आणि अशी वेळ वातावरणातील ऊर्जा बदलते, ज्यामुळे अचानक वास जाणवतो। मानसिक व आध्यात्मिक दृष्टिकोन। काही वेळा हा वास आपल्या भावनिक स्थितीशी देखील जोडलेला असतो। जेव्हा आपण चित्रग्रस्त, तणावग्रस्त किंवा दुःखी असतो तेव्हा आपली आरू ऊर्जावरच कमकुवत होते। वास्तुशास्त्र आणि अध्यात्मक सांगता अशा वेळी नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या कल्पनेत मिसळते, आणि तीच संकेत म्हणजे वास, थंडीची झटका किंवा अचानक अस्वस्थता। म्हणून अशा वेळी शांतता ठेवणं, ध्यान करणं आणि मंत्र जप करणं अत्यंत उपयोगी असतं। आता पाहूया काही सोपे पण प्रभावी वास्तु उपाय। पहिला, कपूर आणि तीळ, धूप दर सकाळी आणि संध्याकाळी घरात धूप करा। याने वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक कंपन वाढतात। दुसरं, दररोज देवघरात दिवा लावा। शक्य असल्यास तुपाचा दिवा आणि कधीकधी कापूरचा जाळा। तिसरं, घराची खिडकी उघडी ठेवा। सकाळी किमान 15 मिनिटं नैसर्गिक हवा घरात यायला हवी। चौथं, मीठ पाणी शिपडा। आठवड्यातून एकदा कोपऱ्यात मीठ पाणी शिपडल्याने नकारात्मक कंपन कमी होतात। पाचवं, ओम नमः शिवाय किंवा गायत्री मंत्र रोज म्हणा। हे व्हायब्रेशन तुमचं घर पवित्र ठेवतं। काही लोक सांगतात अचानक फुलाचा वास आला आणि घरात चांगली बातमी मिळाली, तर काहींना वासकट वास आला आणि घरात तणाव वाढला। याचा अर्थ ऊर्जेचे संकेत खर्च असतं। पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीकडे भीतीने नको पाहू। वास्तुशास्त्र आपल्या घाबरवत नाही, ते आपल्याला जाणीव करून देतं की आपल्या घरात असंतुलन राखणं गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी घरात अचानक वास आला तर भीती बाळगू नको, त्याकडे ऊर्जेचा संदेश म्हणून बघ। जर तो सुगंध असेल तर ती सकारात्मक शक्ती तुमच्याजवळ आली आहे, आणि जर वासकट असेल तर ती ऊर्जा तुम्हाला काहीतरी बदल करण्याचा संकेत देत आहे। बदल करा, धूप करा, ध्यान करा आणि बघा, तुमचं घर पुन्हा तेजाने उजळून निघल। मी आहे ॲस्ट्रो अभिराज। भेटूया पुन्हा अशाच एका रहस्यमय वास्तुविषय। तोपर्यंत शुभ आणि सकारात्मक राहा। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि दररोज रात्री माझं नवीन वास्तु रहस्य पाहायला विसरू नका।